आपलं आलंय तरी काय नशीब. रेशन कार्ड द्या, जातीचा दाखला द्या, मतदार यादीत नाव टाका. आंदोलन आमचे, आम्ही या देशाचे नागरिक आहोत. रेशन कार्ड देणं कंपल्सरी आहे. आम्ही या भूमीतले आहोत, आमच्या माणसं इथं जन्मले, तिथंच मिळले. तरी असं म्हणलं कसं, खूप भयानक वाचतोय मी जवळ. तुम्ही माझ्या जर फेसबुकला काही गोष्टी बघितल्या ना तर तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात. प्रचंड वाईट अवस्था आहे, प्रचंड. आज माणसाला पुराला जागा नाही. तुम्ही माझं एक आंदोलन बघितलं असं गेल्या वेळेस, कर्जत तालुक्यात ती मडं घेऊन गेलो मी तहसीलचे पुढे. काय परिस्थिती आहे सांगा तुम्ही. जिल्ह्यामध्ये जातो, 110 गावाचा प्लॅन केला. त्याच्या अगोदर मी रस्सामध्ये पूर्ण महाराष्ट्र त्याचं समारोप हे तर सकाळी यायचं आहे. तुम्ही सकाळी आलो नव्हतं, आपण बसलो. आपण मोठे झालं, मोठे काय हो तहसील समोर मला सांगा. आपल्या पिढीमध्ये शिकणारे पहिले आपण आहोत. आता ह्यांचं दुकान आहे, ह्यांचं दुकान आहे. हे पहिलेच पिढीतले माणसं दुकानदारी आहेत ना. आता ह्यांच्या पहिल्या पिढ्या जुने कपडे विकण्यात गेले ना आपले. कल्पना करू शकतो का आपण. माझ्या पिढीच्या शिकणारा मी पाहिला. माझी आई नाचत होती, सगळं खानदान पहिलीच पिढी बनवली. मग मी एक ठिकाणी बोलत होतो, आलं म्हणलं मी एक उदाहरण सांगा. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतरची एक पिढी मी पाहिली. बाबासाहेबांच्या नंतर एक पिढी झाली, बाबासाहेबांच्या नंतरची. बाबासाहेबांच्या नंतर एक पिढी शिकली ताईसाहेब, तर त्या पिढीने त्यांची दुसरी पिढी घडवली. तर त्या दुसऱ्या पिढीने घरं उभा केले, बंगले बांधले, जागा घेतल्या, शेती घेतली, मुलांना शिकवलं, कॉन्व्हेंटला शिकवलं. एक पिढी बघतो. आणि मी म्हणलं त्याच्या अगोदर जर 3 पिढ्या शिकल्या तर हा समाज जाईल कुठं. निघले ना लोक माणसं पालातून बाहेर, पालातून बाहेर निघले ना. आम्ही सगळे भटक्यातले 42 जाती, 3 दगडाचे चुलीच्या भाव. मी स्वतः मागून खाल्ले. माझी आई नाचत होती, मी आईसोबत गेलो. बाप नाही मला, जाहीर भाषणामध्ये सांगतो. भयानक वास्तव कल्पने. मी तर म्हणतो आम्ही काय एवढा मोठा अन्याय केला बाबा. म्हणजे आमच्यावर म्हणजे आम्ही इंग्रजांच्या विरुद्ध संघर्ष केला. इंग्रजांना सळो की पळ करू सोडलं, इंग्रजांना मारलं, इंग्रज तोडले, कोणले, इंग्रजाला झाडामध्ये झाडीत नेऊन जाळले. त्यावेळेस आम्ही काय गुन्हा केला. आता इंग्रजांनी आम्हाला गुन्हेगार ठरवलं आणि तेच आमच्या नशिबी आले. काय आम्ही काय गुन्हा केला. या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जर आमच्या कपाळी गुन्हेगारीचा शिक्का मारणार. इथं बाकीच्यांनी केलं इंग्रजांच्या विरोधात बंड, तर ते स्वातंत्र्य सैनिक झाले. आणि आम्ही यार ओपन वडरी, तिरमाली, कायकडे, रामोशी, कांजारबाट, माकडवाला, टाकारी, आम्ही गुन्हेगार जातो. म्हणजे दुसऱ्यांनी बंड केलं तर ते स्वातंत्र्य सैनिक झाले आणि आम्ही गुन्हेगार झालो. हा काय आहे देशाचा. मग किती भयानक आहे सांगा बरं. किती मोठा फरक आहे. आणि आमच्या पिढ्या बरबाद होत चालल्या. कुणाची बजेट काही बटन दाबले की डुकरं किती आहे समजते. बटन दाबले की गाया किती आहे. तुम्ही जाऊन बघा पंचायत समितीमध्ये सर्वे चालू आहे. त्यांचं सर्वे कानाला बिल्ले लावलेत, जनावरांच्या कानाला बिल्ले आहेत. आणि त्या बटनावर ते नंबर पडतो. असं बटन दाबलं ना, काळ्या गाया किती, पांढऱ्या गाया किती, जलशा गाया किती, बैल किती, खोंड किती, भाऊ त्याला नंबर आहेत. आणि त्याची माहिती. आणि इथं ह्या महाराष्ट्रामध्ये 342 कोट समाज येतो. किती रेकॉर्ड होणार कशी आपल्या घरात पाल आले तर आपण 4 वेळेस खिडकी वाजवतो. पाल आली तर झाडू घेऊन पळतो, पाल त्याला स्प्रे मारतो, ते पाल मारायसाठी. आणि हे माणसं आज मी व्हिडिओ, मी आता सोनारीहून आलो, बघितले सगळे पाल तिथं जेवलो त्यांच्यापासून. मर्याईवाले आज बी साबून भूत बघितलं म्हणायचे, भूत बघितलं म्हणायचं. भूत ज्याला रेल्वेची भीती असायची ना ताई, तर त्यांनी ते रेल्वे बघितलं माणसं आंघोळ करायची घरी जाऊन. का तर भूत बघितलं म्हणायचं, शैतान बघितलं म्हणायचं आणि आंघोळे करायचे. तसं काही लोकांचं होतं. पोलिसाला बघितल्यानंतर आता मी फिरतो ना महाराष्ट्रात, काय काय ठिकाणचा आमचा अनुभव नाही वाईट. गुन्ह्याच्या नशीब येऊ नये हो. कधी कधी असं वाटतं त्याच्या आला आम्ही काय गुन्हा केला असं.
आणि आम्ही जर इंग्रजाबरोबर सलगी केली असतं किती कल्याण झालं असतं आमचं. इंग्रजांसोबत जर आम्ही सलगी केली असती, दुस्ती केली असती इंग्रजाबरोबर, ओके बाय बाय टाटा, बाकीच्यांनी जसं सलगी केली दुस्ती, तसं आम्ही जर 42 जातीने भटक्यांनी जर सलगी केली असती आपण सगळ्यांनी, कशाला नशिबी आलं असते आपलं. शिकला असतं, गाड्या घोड्या घातल्या असतात. त्या पिढी जर शिकली असते, माझा आजोबा शिकला असता, दादाचा आजोबा शिकला असता इंग्रजांच्या काळामध्ये, तर त्यांचा मुलगा शिकला असता, हेच शिकले असते. टाऊ टू टू इंग्लिश एकदम धडाधड बोलले असते. पण इंग्रजांसोबत दुस्ती केली नाही, इंग्रजांना विरोध केला, इंग्रजांच्या अजेंड्याला विरोध केला, इंग्रजांचं असणारा कायद्याला विरोध केला. मग त्याच्यामुळे हे नशिबाला आमच्या आलं. आणि ज्यांनी ज्यांनी इंग्रजांची सलगी केली, चहा दिलं, पाणी दिलं, मटण दिलं, मच्छी दिली, त्याच्याही पलीकडं इंग्रजांना, इंग्रज एकटे आले होते, इंग्रजांसोबत बायका नव्हत्या, इथं बायका पुरवल्या देशामध्ये, भारतामध्ये बायका पुरवली त्या लोकांनी, त्या व्यवस्थेने. इतकं भयानक वास्तव आहे देशात. आम्ही मातीसाठी लढलो, ही माती गुलाम होऊ नये म्हणून. स्वातंत्र्य मिळालं.